आम्ही सर्वांनी मागणी केलेली की आपल्या उमेदवारी जी पाहिजे ती गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ज्यांच्याकडं हे आहे म्हणजे विकासाचे विजन आहे आणि ज्यांनी विकास करू शकतात त्यांनाच ही उमेदवारी मिळायला पाहिजे। नमस्कार, मी सुहास पांडुरंग पाटील, कोरोची भाजप युवा अध्यक्ष। आमच्या मतदारसंघामध्ये आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद म्हणजे कोरोची जिल्हा परिषद आणि कोरोची कबनूर जिल्हा परिषद या दोन्ही मतदारसंघासाठी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आमचे नेते माननीय श्री राहुलजी आवाडे यांच्या कन्या सानिका आवाडे यांना व त्यांच्याबरोबर तालुका पंचायतसाठी सुमेध ओळकर यांना या दोघांना उमेदवारी मिळालेली आहे व कबनूर जिल्हा परिषदसाठी कुमार कांबळे व प्रकाश पाटील कबनूर कोरोची या चारही उमेदवारांच्या संदर्भात सांगायचं असेल तर राहुल आवाडेंनी या मतदारसंघाचा म्हणजे कोरोची कबनूर हे जे ग्रामीण भाग म्हणतो तर हे ग्रामीण नसता हे शहरी भागच आहेत, कारण की ते दर 6 महिन्याला एक नवीन गल्ली तयार होते आणि त्या नवीन प्रत्येक ठिकाणच्या म्हणजे गल्लीचं ग्रामपंचायत समोर की असा प्रश्न येतो आहे की ह्याला किती निधी द्यायचा आणि हे करायचं। मग त्यासाठी आम्ही सर्वांनी मागणी केलेली की आपल्या उमेदवारी जी पाहिजे ती गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ज्यांच्याकडं हे आहे म्हणजे विकासाचे विजन आहे आणि ज्यांनी विकास करू शकतात त्यांनाच ही उमेदवारी मिळायला पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आणि त्या आमच्या मागणीनुसार आम्हाला कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून सानिका आवाडे यांच्या रूपानं ते उमेदवारी मिळालेली आहे। तसेच कबनूरला देखील कुमार कांबळे यांच्या यानं आमच्या कोरोची गावाचे 2 वार्ड जे आहेत ते 1 नंबर आणि 2 नंबर हे देखील म्हणजे भाजपचे बालेकिल्लाच आहे, कारण की इथं मला वाटतं 6च्या 6 सदस्य जे आहेत ते आवाडे गटाचे म्हणजे BJPचेच आहेत। त्यामुळं या दोन्ही मतदारसंघात BJPचे जे उमेदवार आहेत चारही म्हणजे कोरोची जिल्हा परिषदचे जिल्हा परिषदचे 1, कबनूर जिल्हा परिषदचा 1 आणि तालुका पंचायतचे 2 हे भरघोस मतानं निवडून येतील असा विश्वास ठाम विश्वास आम्हाला आहे।